आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नेटवर्क 9 लाईव्ह। तीन मधून उमेदवारी अर्ज दाखल केलाय, आपण निशांत छत्रे, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात? तर मी एक अपक्ष उमेदवार म्हणून आज सगळ्यांच्या समोर उभी आहे। मी एक शिवसैनिक आहे। शिवसेनेचा निशाणी जरी आज माझ्यासोबत नसले तरी शिवसेनेचा भक्कम पाठिंबा माझ्यासोबतच आहे आणि माझी निशाणी आहे छत्री। बालाजी कल्याणकर आंबट साहेब म्हणतात की 6 महिने झाले यांनी आता आले, यांना काही शिवसेनेमध्ये आम्ही घेणार आणि यांची सीट कशी नेणार आम्ही बघतोय असं वक्तव्य केलं आहे। त्याचं तुमचं काय म्हणणं आहे? ठीक आहे ना, आता 2 दिवसात निकाल आहेच आहे दादा। मतदान 15ला आहे, 16ला निकाल आहे, आपण ते बघूयात। आणि जे म्हणतात की 4 महिन्यांपूर्वी मी आले, बरोबर आहे ना, तर तुम्हालाही माहिती आहे की काही काही उमेदवार 1 महिन्यापूर्वीच आलेले आहेत, मग तुम्ही त्याच्याबद्दलही बोललंच पाहिजे असं मला वाटतं, बरोबर आहे ना? मॅडम, काय भागामध्ये विकास कामं झालेले नाहीत, त्या संदर्भामध्ये आपण काय सांगणार आहात? बघा, मला स्वतःवर एवढा विश्वास आहे कारण मी स्वतः माझा वॉर्ड 4 वेळा पिंजून काढलेला आहे। 5 फेऱ्या माझ्या झालेल्या आहेत आणि त्यातल्या 4 फेऱ्या हे प्रत्येक एका मतदारापर्यंत, प्रत्येक एका घरापर्यंत आणि प्रत्येक एका व्यक्तीपर्यंत मी पोहोचलेली आहे। तर त्याच्यामुळं विकासाच्या मी जेव्हा केव्हा बोलते की मला माझ्या सांगवी प्रभागाला विकासाच्या दिशेने घेऊन जायचंय, तर ते कशा प्रकारे जायचंय त्याच्यासाठीचा पूर्ण आराखडा मी तयार केलेला आहे आणि तो आराखडा तयार करण्यासाठी किंवा विकासाच्या दिशेने घेऊन जाण्यासाठी सूक्ष्म अभ्यास करणे अत्यंत गरजेचं असतं। तर ही जे पहिला टप्पा जो आहे तो मी माझी उमेदवारी मिळण्याच्या पहिलेच मी पूर्णपणे कंप्लीट केलेला आहे। मी स्वतः माझ्या प्रभागात जाऊन बघितले की काय काय अडचणी आहेत, एकदम बारकातली बारीक अडचण काय आहे आणि आपण काय काय त्याच्यावरती काम केलं पाहिजे याचा सुद्धा मी बारकाईने अगदी अभ्यास केलेला आहे आणि आता पुढे चालून मला त्याच्यावरती काम करायचं आहे। आपण डोर टू डोर जाऊन